शरद पवार यांची प्रकृती बिघडली. बारामती ते पुणे नेमकं काय घडलं? नमस्कार, तुम्ही पाहत आहात वन प्लस मराठी. राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि चिंतेची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बारामतीत असतानाच त्यांना खोकल्याचा तीव्र त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर तातडीने त्यांना पुण्याला हलवण्यात आले. 85व्या वर्षी ही सक्रिय असलेल्या पवारांच्या आरोग्याबाबत सध्या संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये होते. मात्र आज दुपारच्या सुमारास त्यांना खोकल्याचा त्रास वाढला. वयोमानानुसार कोणतीही जोखीम न पत्करता त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते तातडीने बारामतीहून पुण्याकडे रवाना झाले. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले असून डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत आहे. शरद पवार यांना नेमका काय त्रास होतोय? प्राथमिक माहितीनुसार हा केवळ खोकल्याचा आणि घशाचा संसर्ग असल्याचं बोललं जातंय. मात्र गेल्या काही महिन्यात पवारांना वाढलेल्या थकव्यामुळे हा त्रास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुबी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र खबरदारी म्हणून काही चाचण्या केल्या जात आहेत. पवारांची फायटिंग स्पिरिट संपूर्ण देशाला माहीत आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आजारपणावर मात करत मैदानात पुनरागमन केलं आहे. पवारांच्या प्रकृतीची बातमी समजताच राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्यासोबत रुग्णालयात हजर आहेत. तसेच बारामती आणि पुण्यातील पक्षाचे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर गर्दी करत आहेत.